संजीवनी टोडलर्स शिर्डीच्या पूर्व प्राथमिक विभागाचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले। विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमातून विविध संदेशही पालकांना देण्यात आले। हे कार्यक्रम उच्च प्रतीचे होते। विद्यार्थ्यांनी इंग्रजीतून अँकरिंग करून उपस्थितांची मने जिंकली। या विद्यार्थ्यांना मिळालेली बक्षिसे व विद्यार्थ्यांचे एकूणच सादरीकरण संजीवनी टोडलर्समधून सर्वगुण संपन्न विद्यार्थी घडतात हे परत एकदा सिद्ध झाले आहे। या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून नाशिकचे सुप्रसिद्ध शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी उपस्थित होते। याचबरोबर संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे एक्झिक्युटिव्ह ट्रस्टी नितीनदादा कोल्हे व संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, संजीवनी टोडलरच्या संचालिका मनाली कोल्हे, किशोर बोरावके, DN सांगळे, DP मोरे हे उपस्थित होते। तर बालकांची संख्या यावेळी उल्लेखनीय होती। प्रारंभी मनाली कोल्हे यांनी उपस्थितांचे स्वागत करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबद्दल माहिती दिली। म्हणजे नर्सरी, ज्युनियर आणि सीनियर मध्ये त्यांचा संपूर्ण अभ्यास करून घ्यायचा प्रयत्न करतो, जेणेकरून त्यांचा पहिली ह्या वर्गामध्ये भार थोडा कमी होईल। संजीवनी टॉडलर्सचा अभ्यासक्रम एक क्रिएटिव्ह पद्धतीने व ॲक्टिव्हिटी बेस्डनुसार आपण आखलेला आहे व आजपर्यंत आम्हाला एकही एक्झाम्पल असं मिळालेलं नाही की आपल्या एखादा मुलगा आहे ज्याला आपण ॲक्टिव्हिटी बेस्ड शिकवून सुद्धा त्याला काहीच येत नाही, असं एकही एक्झाम्पल आमच्या समोर नाही आहे। म्हणजे आम्ही हे मानतो की मुलगा जेव्हा आईच्या गर्भात असतो ते 7 वर्षापर्यंत त्यांच्या मेंदूची वाढ सगळ्यात जास्त होते। तर त्या काळामध्ये आपल्याला त्यांना सगळ्यात जास्त शिक्षण जर आपण दिलं, ॲक्टिव्हिटीद्वारे जर दिलं, तर ते जास्त लक्षात ठेवतात व त्यांच्या मेंदूची वाढ पण त्यासोबत होते। आपण सर्वांना माहीत आहे की आजचे युग हे स्पर्धेचे आहे। विद्यार्थ्यांच्या स्पर्धात्मक परीक्षा ह्या खूप महत्त्वाच्या झालेल्या आहेत आणि खूप पालक IIT JEE साठी मुलांना ट्रेन करत आहेत। तर संजीवनी अकॅडमीची एक न्यूज आहे जी मी आज इथं शेअर करू इच्छिते। आमच्या एक लक्षात आलं की 10वी पर्यंत मुलं आपल्याकडे असतात, पण पुढे चलून त्यांना IIT नीटसाठी जर जायचं असेल तर त्यांना कुठेतरी पुणे, मुंबई, नाशिक इथे किंवा औरंगाबाद तिथे घर करून फॅमिलीमधल्या एका मेंबरला तिथे ठेवून असं मेहनत करून त्यांना मुलांना शिकवावं लागतं। तर आदरणीय नितीनदादा यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही असं ठरवलं की हे सगळी सुविधा आपण आपल्या मुलांना इथं कोपरगावमध्येच दिली पाहिजे संजीवनी अकॅडमीमध्ये। आणि हे क्लासेस आमच्या अकॅडमीला आम्ही स्टार्ट करताना ते सगळ्या स्कूल्समध्ये 8, 9, 10ला असतात, पण आपण 6वी पासूनच नीट क्लासेस व IIT क्लासेस जी मार्गदर्शन आहे ते ह्या वर्षीपासून सुरू केलेलं आहे। मागच्या वर्षी मी सर्व पालकांना विनंती केली होती की आपल्याकडे तर आपण खूप प्रयत्न करतो की मुलांनी इंग्लिशमध्ये बोललं पाहिजे, कॉन्फिडेंट ते राहिले पाहिजेत, पण तुम्ही देखील घरी त्यांना झोपताना म्हणा किंवा जेव्हा तुमचा फ्री टाईम असेल तेव्हा स्टोरीज सांगत चला। आणि नक्कीच मला म्हणावं लागेल की शिर्डी टॉडलर्सचे पेरेंट्स नक्कीच हा उपक्रम घरी घेत असतील, त्यामुळे आम्हाला मदत होते मुलांना इथं घडवण्याकरता। तर त्यासाठी मी तुमचे धन्यवाद व्यक्त करते। या स्नेहसंमेलनाची संकल्पना कवितांचे विश्व अशी होती। यावेळी प्रमुख पाहुण्यांनी संजीवनी टोडलरच्या उपक्रमांचं कौतुक करत आजवर पाहिलेल्या स्कूलपैकी संजीवनी जास्त भावल्याचं आपल्या मनोगतात व्यक्त केलं। खरं तर काय बोलावं, इतके सुंदर ह्या मुलांनी आत्ता प्रेझेंटेशन दिलेलं आहे। मी इतक्या स्कूल्स बघत असतो, पण इतकं सुंदर ग्रॅज्युएशनचं सेरेमनी आता याच्या आधी कधी बघितला नाही, कारण की प्रत्येक मुलगा कॉन्फिडेंटली बोलत होता। जोरदार एकदा आमच्या त्या सिनियर KG ज्या टीचर्ससाठी व्हायला पाहिजे, ज्यांनी हे सगळं प्रिपरेशन करून घेतलं। हा जो प्रसंग आहे, म्हणजे हे मुलं इथं आत्ता उभे होते, त्यांना आपण ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट दिलं, हे महत्त्वाचं नाही आहे। महत्त्वाचं हे आहे की ते आत्मविश्वासाने एवढ्या जवळजवळ आज 500 लोक इथं जमलेले आहेत, त्या 500 लोकांसमोर आज हे प्रेझेंटेशन देत आहेत, ते येत आहेत, कॉन्फिडेंटली बोलत आहेत। मी अशा इतक्या स्कूल बघितल्या आहेत जे सो कॉल्ड ज्याला आपण इंटरनॅशनल स्कूल म्हणतो, पण एक वाक्य कॉन्फिडेंटली स्टेजवर मुलांना बोलता येत नाही अशाही मी बघितलेलं आहे। आणि शिर्डीसारख्या ठिकाणी इथं ज्या पद्धतीने तळमळीने पॅशनेटली काम केलं जातं आहे, तर खरंच या सर्व टीमला मी इथं त्यांचं कौतुक करेल। यावेळी चिमुकल्यांच्या सादरीकरणाला पालकांनी उत्स्फूर्त दाद दिली। चुर चुर बोले तो तुर तुर चाले, निकास
जाएगी। कॅमेरा पर्सन अजिंक्य गोरे, S9 मीडिया, शिर्डी।